हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल सगळं माझं नाव आहे देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलो आहे, जी असणार आहे ई व्हेरियंट आहे ती ESS. तुम्हाला दाखवतो. त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन स्कूटर घेऊन आलो आहे. ही आहे आपली सुझुकीची ESS. लेटेस्ट मॉडेल आहे, EVची पूर्णपणे. याच्या सध्या शोरूमच्या आतमध्ये या दोन मॉडेल अवेलेबल आहेत. याच्यामध्ये फक्त ही एकच मॉडेल अवेलेबल आहे ESSमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल. मेन म्हणजे बॅटरीची लॉंग लाईफ तुमची बॅटरी भेटून जाईल. मेन म्हणजे सेफ पण असणार आहे. आणि मेन म्हणजे हे पण आहे की ओव्हर हिटिंग होणार नाही अजिबात गाडीला. ठीक आहे. आणि ओव्हर चार्जिंग पण करायची नंतर नॉर्मली. ठीक आहे. वॉटर कंडिशनर सिस्टम असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी पण असेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे आपलं डायमेन्शन कलर कोणते भेटतील याच्यात मी तुम्हाला पण आज पूर्णपणे रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत म्हणून राहा. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला बघा इथं हेडलाईट तुमचा जो असणार तुमचा हा पूर्णपणे दिलेला असणार LED दिलेला असणार एका साईडला. ठीक आहे. सेंटरला तुम्हाला LED तुम्हाला हा DRL दिलेला असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट पण तुमचे LED दिलेले असतील. हा पार्ट तुमचा पार्ट असणार आहे नंबर प्लेटसाठी. पण हा पूर्ण बॉडी तुमची असणार आहे फायबरमध्ये. ही फायबरमध्ये दिलेली असणार आहे. पुढचं मडगळ हे पण फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा जो आहे 90-90-12 तुमचे हे दिले असणार ऑलोविल्स प्लस डिस्प्ले दिलेली असणार इथं. ठीक आहे. आणि ही असणार तुमची 190 mm पर दिलेली असणार आहे. आणि टायर असणार तुमचे CHचे दोघे टायर असणार याचे ट्यूबलेसमध्ये दिलेली असतील. ठीक आहे. आणि रिंग जी आहे रिंग ऑलोविल्सची तुम्हाला ती ग्रेमध्ये दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पुढची जे सस्पेन्शन तुमची ते असणार आहे टेलिस्कोपमध्ये दिलेली असणार आहे. रिफ्लेक्टर भेटत नाही. एक सिंगल साईड तुम्हाला आय थिंक रिफ्लेक्टर भेटत नाही यामध्ये. ठीक आहे. सेंटर तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असणार आहे. ठीक आहे. आणि हा पार्ट तुमचा रेडमध्ये असणार आहे. हा पार्ट आणि हा पार्ट पण. ठीक आहे. साईड प्रोफाईलमध्ये दाखवून येतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला असं असणार आहे रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे. टोईंग हुक दिलेलं असणार आहे. आणि इथं बघा या ठिकाणी तुम्हाला आपला याचा तुमचा हा रिअर फुटर दिलेला असणार आहे मेटलमध्ये एका साईडला. ठीक आहे. मेन म्हणजे मेन स्टँड दिलेले असणार एका साईडला. SSची ब्रँडिंग याच्यामध्ये भेटून जाईल. ESSची ब्रँडिंग या ठिकाणी. ठीक आहे. SSG ची मॉडेल आहे 125. सेमच तुमची थोडीशी बॉडी असणार याची बाहेरून पण. ठीक आहे. आणि जो पण असणार आहे आपला पार्ट तुमची बॅटरी याच्या आतमध्ये दिलेली असणार आहे. सीटच्या आतमध्ये तुम्हाला बॅटरी दिलेली असेल. ठीक आहे. पाठीमागचे पण टायर तुमची सेमच दिलेले असणार. 12 इंची तुम्हाला दिले असते पण या ठिकाणी टायर हे पण तुमचे 180 12 इंची तुमची असणार पाठींची अलोवेल्स. पाठीमागे तुम्हाला ट्रम्प दिलेली असणार 130 mm पर्यंत. ठीक आहे. आणि पाठीमागे असेल समोर शॉपमध्ये सस्पेन्शन या ठिकाणी. ठीक आहे. आणि रिअरमध्ये तुम्हाला दाखवून देतो. रिअरमध्ये तुमची टेललाईट आली असणार आहे LED दिली असेल. सुझुकीची ब्रँडिंग दिलेली असेल. ठीक आहे. नंबर प्लेट असेल जरा आणि टर्न इंडिकेटर लाईट पण तुमची LED मध्ये दिली असणार आहे. खालचा हा पार्ट जो आहे तो फायबर दिलेला असेल इकडे साईडला विथ रिफ्लेक्टर दिलेली असणार आहे. इकडच्या साईडने तुम्हाला हा पूर्णपणे सीट असं दिलेलं असणार आहे. आता मला मी दुसरा मेन दाखवतो. आपला ग्रॅब हँडल तुमची असणार आहे ब्लॅकमध्ये. सीट पण तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा सीटच्या आतमध्ये तुमचा एवढं दिलेलं असणार आहे स्टोरेज टूल किट फर्स्ट एड किट इथं दिलेलं असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बाकीचं तुमचं हे सगळं स्टोरेज पण तुमचं असेल. ठीक. बाकी तुम्हाला तिथमध्ये दिली असते हे बाकीचे सीटचा मधला पार्ट. हा पुढे तुम्हाला इथं तुम्हाला हेच नसणार आहे. हे नॉर्मल असेल. इथं तुम्हाला मोबाईलला चार्ज करण्याचं पोर्ट दिलेलं असणार आहे. तो पण तुम्हाला USB पोर्ट पण दिलेला असणार आहे. हा इथं पण तुम्हाला हुक दिलेलं असेल या ठिकाणी. ठीक आहे. हे इथं पण हुक आहे आणि खाली पण हुक दिलेलं असेल. इकडे तुम्हाला फक्त थोडंसं एक ग्लोब बॉक्स दिलेलं असतं 1 लिटरपर्यंत या ठिकाणी. आणि हे आपलं हे मेनू दिले असणार यामध्ये तुम्हाला चांगलं सगळं दिले असणार आहे. सीटचं आपण ओपन करू शकतो नंतर या ठिकाणी लॉक अनलॉक करू शकतो यामध्ये. ठीक आहे. स्टार्ट करण्यासाठी पण तुम्हाला इथून दिली असणार आहे. हे बघा तुमची डिस्प्ले ही असणार आहे 4.2 इंचची असणार आहे. ठीक आहे. पूर्णपणे असणार आहे TFT LCD कलर डिस्प्ले असणार हा पण. इथं मला हे सगळी तुमची बॅटरीची लेवल सगळी दिसेल यामध्ये. ठीक आहे. या ठिकाणी हे बघा इकडच्या तुमचे हे दिले असणार आहे स्टार्ट स्टॉप करण्यासाठी हॅझार्ड लॅम्प दिलेलं असणार आहे. मोडचे बटन दिले असते मध्ये. ठीक आहे. तुम्हाला वेगवेगळे मोड भेटून त्यामध्ये सध्या साईड स्टँड आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही एवढं. सुझुकीचा लोगो आहे. इकडे तुमची हेडलाईटची कंट्रोल दिलेलं असणार आहे. अप्पर डिपर टर्निंग इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार आहे साईडला. ठीक आहे. आणि ते टायमिंग पण दिलेलं असणार आहे. मोड दिलेलं असणार आहे. आणि तुमची जी पण असणार आहे चार्जिंग आपली नॉर्मल चार्जिंगमध्ये तुमची जी पण असणार आहे तुम्हाला ते 6 तासामध्ये तुमची चार्जिंग होऊन जाईल गाडीची 0 ते 100% आणि फास्ट चार्जिंगमध्ये तुमची 2 तासामध्ये होऊन जाईल 0 to 100 फास्ट चार्जिंगमध्ये चार्जिंग गाडीची. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बघा इकडे तुम्हाला बाकीचं तुम्हाला एवढं दिलेलं नाही. पुढचा हा पार्ट एवढं दिलेलंच नाही. खाली तुम्हाला मॅट ठेवण्यात दाखवतं इकडे साईडला तुम्हाला तिकडून दाखवतं गाडीला. LGमध्ये तुमचे हे हेडलाईट अशी दिलेली असतील आणि DRL इकडे साईडला तुम्हाला हॅझार्ड लॅम्प बंद दाखवून दिला.
एकाच्या अंडे पण तुम्हाला सेमच दिली असणार. हे बघा, इथं तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेली असणार आहे आणि आपलं साईड स्टँड इंजिन कट ऑफ दिलेलं असणार एकाच्या अंडा. ठीक आहे. आणि मोटर तुमची इथं दिलेली असेल या ठिकाणी आणि पाठीमागे सस्पेन्शन तुम्ही दिले असणार मोनोशॉकमध्ये आणि तुमची पाठीमागची पण आणि रेलची पण तुम्हाला रिम दिलेलं असणार आहे ग्रे कलरमध्ये. बॅटरीची तुम्हाला व्होल्टेज असणार आहे 51.2 व्होल्टचं. बॅटरीची कॅपॅसिटी असणार आहे 6 एम्पियरची आणि तिची पण तुम्हाला कॅपॅसिटी जी असणार आहे ती 3.7 किलोवॅट पर अवरची दिलेली असणार आहे. याच्यामधून तुम्हाला मॅक्झिमम पॉवर भेटते 4.1 किलोवॅटपर्यंत, जी मॅक्झिमम टॉर्क जनरेट करते 15 NMचा आणि रेंज आहे तुम्हाला 95 किलोमीटरपर्यंत भेटेल इथमध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण चार्जिंग टायमिंग आहे 0 to 100 ही फास्ट चार्जिंग असणार आहे. 2 तास 12 मिनटामध्ये होईल आणि एक जी असणार दुसरी फास्ट चार्जिंगमध्ये 0 to 80 ती 1 तास 12 मिनटामध्ये होऊन जाईल. आणि जे नॉर्मली पोर्टेबल जे असणार आहे चार्जर आपलं ते 6 तास 20 मिनटामध्ये होतं चार्जिंग पूर्णपणे. ठीक आहे. आणि जे दुसरं जे असणार आहे पोर्ट ते 0 to 80% जी असणार आहे तुमची ती 4 तासामध्ये म्हणजे 4.5 तासामध्ये तुमची चार्जिंग पूर्ण होऊन जाईल. गाडीची ओव्हरऑल लेंथ तुम्हाला असणार आहे 1860 mm पर्यंत. विथ दिली असणार आहे 715 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1135 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1305 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 160 mm पर्यंत. सीट हाईट दिलेली असणार आहे 765 mm पर्यंत. आणि कप मास दिले असणार 122 kg पर्यंत. आणि हे आपलं असणार आहे रिअर ब्रेक लॉकचं. या ठिकाणी आपण याला हे करू शकतो, लॉक करू शकतो त्यामध्ये. इथं पण तुम्हाला हे होक दिलेलं असते की स्टोरेजसाठी. मित्रांनो, गाडीची प्राईस असणार आहे ऑनरोडमध्ये 2,04,900 पर्यंत तुम्हाला दिलेली असणार आहे. ऑनरोड प्राईस असणार आहे ही. एक शोरूम प्राईस तुमची वेगळी असते. ऑनरोड प्राईस तुम्हाला सांगून दिली किती असणार आहे. कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन तिथं जाऊन तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. सध्या शोरूमच्या आतमध्ये या 2 मॉडेल आहेत. ठीक आहे. कलर तुम्हाला सांगतो, एक ग्रे कलर आहे आणि एक आहे आपला डार्क ब्लू कलर आणि अजून एक कलर पण तो आय थिंक कस्टमरची ती झालेली आहे आधीच. हा एक कलर आहे ग्रीन कलर. सध्या 3 गाड्या सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कोणता पण इन्क्वायरी कशी तुम्ही येऊन करू शकतात किंवा एक्सचेंजमध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही विचारू शकतात की किती तुम्हाला भेटेल गाडीची प्राईस दुसरी. ठीक आहे. आणि सोबत तुम्हाला ॲक्सेसरीज पाठवून तुम्हाला फक्त हेल्मेट भेटेल आणि इन्शुरन्स असणार आहे OnePlus 3चा आणि आपलं असणार आहे मेन म्हणजे आपलं पासिंग गाडीची. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. 2,04,900 पर्यंत म्हणजे गाडीची प्राईस असणार आहे. ही डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस अपडाऊन होईल. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. आणि तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आतापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. डोंबिवलीमध्ये तुम्हाला आपल्या डीमार्टच्या बाजूला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल पण भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिथं जाऊन चेकआउट करू शकतात. ठीक आहे. चला मित्रांनो, अशी एक गाडीवर परत पुढच्याच व्हिडिओ आतापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलची सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची वेळची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवर परत पुढच्याच भेटूया.